11वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण. कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ताई. झोपले होते का? नाही नाही, बोला. अच्छा अच्छा. मला अनुभव शेअर करायचा होता. मी किती वेळची हो कॉल ना, हो ना, करते तुम्हाला, हो काल का? पण करत होते. हा, तो सायलेंट वर होता ना. अच्छा अच्छा अच्छा. हा, बोला बोला. बरं झालं केला कॉल. अच्छा अच्छा. हा, तेच कुठून मला बोलता? नाव नाही सांगत मी ताई, आणि बर. माझं गाव पण नाही काही सांगते मी. अच्छा अच्छा. हा हा. ताई म्हणजे गेल्या वर्षी खूप खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होता आमच्या घरामध्ये. आर्थिक दृष्ट्या तर खूप पॅक झालो होतो आम्ही गेल्या वर्षी. मला माहित पण नव्हतं की असं असं झालंय बाबा आपल्या बाबतीत. आणि माझे पण मला सांगायची नाही. हा हा. मग असंच मी त्यांच्याकडे जायची, त्या ऑफिसचं काम करायचे, तर खूप चिडायची माझ्यावर की तू बाहेर जा, असं कर. म्हणायची असं का करतात हे एवढे, मला मुलं आहेत छोटे 2. म्हणजे नेमकं करतात काय, आणि पेमेंट असून सुद्धा तुम्ही मला काही सांगत नाहीये, काही नाही. आपलं लोन कुठपर्यंत फेटत आले. म्हणजे कोण आपले सांगत विचारायची. नाही? मी आपली त्यांना विचारायची, बाबा काय चाललंय, काय मला सांगा तुम्ही. सांगायचेच नाही मला ते. अरे. काही नाही म्हणे, काही नाही काही नाही काही नाही. मी म्हटलं काय मला काही समजाना. माझ्या मुलांना मी शाळेत सोडवायला जायची, तिथे मला मंदिर दिसायचं स्वामी समर्थांचं. त्यावेळेस मला एवढं माहित नव्हतं महाराजांचं वगैरे काही. हा हा हा. आणि मला वाटतं त्यावेळेस पाऊस होता गेल्या वर्षीच. हम्म. आणि म्हटलं आता जावा म्हटलं आपण, आणि पोरं छोटी छोटी माझी 2ही. म्हटलं त्यांना घरात तशीच टाकून जावं. म्हणजे मला सुचतच नव्हतं काय हा हा. करू काय आणि काय नाही. मग मी नेमकं पाऊस होता आणि म्हटलं आता आज, नेमकं गुरुवार होता त्या दिवशी. म्हटलं आता मला काही तुमच्याकडे यायला नाही जमायचं म्हटलं. आणि तो 7 वाजता पाऊस उघडला आणि मग मी गेले अरे. हा तिथं हा. महाराजांकडे. मग मला इतकं रडायला यायला लागलं. म्हटलं मला कळना झालं. म्हटलं महाराज, माझ्या मिस्टरांचे पैसे कुठे जातात, ते काय हा चाललंय, हा. काय मला काहीच अच्छा. सांगत नाही हे. हम्म. मग ते 2 दिवसांनी माझ्या मिस्टरांनी मला बरोबर दुपारी येऊन मला सांगितलं की असं असं अरे माझ्या वा. बाबतीत झालं म्हणे. हा. की म्हणजे ते बिझनेस करत होते, त्या बिझनेस मध्ये खूप लॉस झाला त्यांना. बरं. हा. मी म्हणलं तुम्ही मला का नाही सांगितलं आधी. तरी मला तुला सांगावं असं मला लक्षातच येत नव्हतं की तुला मी सांगावं. मला वाटलं मी याच्यातून माझं प्रॉफिट होईल थोडंफार मला भेटेल, मी तुला नंतर सांगेल. म्हणून ते असं नाही ग. करत 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 ते एकदम गाळात वाढत. उतरून गेले. त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. अरे अरे अरे. म्हणले असं इतकं म्हणजे इतकं मला ते टेन्शन आलं, इतकं टेन्शन आलं. मला म्हणे मग आता आपल्याला घरच सेल करावं लागेल. मला अरे. तर आत इतकं मला रडायला यायचं. म्हणलं अहो आपली पहिलीच वास्तू आहे. म्हटलं तुम्ही असं कसं काय बोलताय. म्हणे नाही प्रज्ञा, आपल्याला तर बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. आणि हा हा. आपण परत घर घेऊया. नाही हा असं हा. नाही, आपण हा. परत घर घेऊया. पण आता तर आपल्याला बाहेर पडणं खूप गरजेचं. म्हटलं ठीक आहे, काही अरे बापरे, घाबरू एवढं नका. खर्च होऊन गेलेलं? म्हणजे ते बापरे. कधी गाळात उतरले त्यांनाच कळलं नाही. एवढे खाली उतरले पार त्यांनी शेवटी मला सांगितलं. मी म्हटलं बरं काही करून घेतलं नाही म्हटलं हो तुम्ही, नाही तर मी हो हो. अजून मला अजूनच त्रास झाला असते. लहान लहान पोरं घेऊन मी काय केलं असतं म्हटलं. हम्म. इतकं भयानक, इतकं भयानक, इतकं रडायची म्हणजे मला सहन सुद्धा होत नव्हतं. इतकं भयानक परिस्थिती घरामध्ये. बापरे. आणि म्हटलं आता यांना म्हटलं आपण घर विकतोय, आपण घरी तर सांगायला पाहिजे, तुमच्या हो घरी हो. सांगायला पाहिजे, माझ्या घरी सांगितलं पाहिजे. बरोबर. असं मला तुम्हाला नाही विचारणार, मला विचारतील ना. तुमचे आई वडील मला विचारतील की हो. तू सून असून आम्हाला काय सांगत नाही. किंवा माझे वडील विचारतील. आपण याच्यातून काहीतरी मार्ग काढला असता, मग कसं तरी बाहेर पडलो असतो. बरोबर. नंतर मग मी तिथं माठात एकदा गेले. मग नंतर इथे काका होते, त्यांना मी माझं सांगितलं. म्हटलं काका असं असं झालंय. म्हटलं माझ्या मिस्टरांना बिझनेस मध्ये खूप लॉस आला. म्हटलं हम्म. तर माझे मिस्टर म्हणतात की घर आपल्याला सेल करावं लागेल म्हणून. हा हा तर हा. ते मला म्हणे मग आता असं कर म्हणे ताई, तू हम्म. पारायण चालू कर म्हणे. मी अच्छा. म्हंटल हा. म्हणजे तर तुमच्या मग म्हटलं ते जवळच्या मठातल्याच दादांनी जिथं सांगितलं? मी गेलते ना पहिली तिथंच. बरं तर बरं. मग हा. ते मला म्हणायला लागले की बाबा ठीक आहे. मी म्हटलं चालेल म्हटलं. ते म्हणे आता असं कर म्हणे पारायण की हम्म. दररोज 21 अध्याय वाचायची म्हणे तू.
अच्छा. हा हा. दररोज 21 साधे. म्हटलं मला तर 1-2 दिवसात प्रॉब्लेम पण येईल म्हटलं. तर कसं ते येऊ दे, परत चालू कर म्हणे. परत हो. म्हणजे खंड पडून देऊ नको, चालू ठेव तू. हा तू हा. परत 1 ते 21 अध्याय 7 दिवसाची तू आठवड्याची करून टाक म्हणे. तर हो. मी ते पारायण करायला लागले. अक्षरशः तुम्हाला काय सांगू, त्या पारायणामध्ये माझ्या ते घरात आपण कलश ठेवतो देवारात. हो हो. तो कलश पूर्ण उभा चिरला. बापरे! म्हणजे पूर्ण उभा कलश की चिरला. त्यात ठेवलेलं नारळ? नारळ नारळ जो असतो ना आपला, तो हा पूर्ण हा. उभा चिरला गेला. अरे मी बापरे! म्हंटल असं काय झालं याला. मला वाटलं कोंब आई फुटले गं. काय, नारळ इतकं रडायला यायचं. म्हटलं टेन्शन एवढं मोठं आणि हम्म. हे असं काय प्रकारे. मग बापरे! मग मी ते नारळ घेतलं आणि मी जेवलेही नाही त्या दिवशी, काही नाही. तशीच मग ते घेऊन मी हम्म. दुकानात गेले. मग ते काकांना, तिथं फुलावाले काका असतात त्यांना दाखवलं. म्हणलं हा. का काका याच्यातून कोंब येईल. नाही ग म्हणे ताई, हे नारळ गेला म्हणे तुझा, अरे. पहिलं विसर्जन कर म्हणे. अरे तुझ्यावर काही बापरे! अडचण आहे का. म्हटलं खूप. मग तर काय सांगणार ना लोकांना आपण. बरोबर बरोबर. म्हटलं खूप म्हणजे आता माझा चेहरा बघूनच त्यांच्या लक्षात आलं. तिने आता असं कर म्हणता ये, नारळ पहिला घे विसर्जन कर म्हणे, हो आणि परत हो. दुसरा नारळ ठेव तू. मग मी हो. मग तसंच घेतलं, नारळ ठेवला. आणि मी जसं पारायण करायला लागले, तर हम्म. मग मी पण स्वतः इंजिनियर आहे, माझे मिस्टर पण बापरे! इंजिनियर आहे. हा. ओ. तर मग आता तुम्ही जॉब मुलं, करता? हा आता मी जॉब करते. तर अच्छा. म्हणजे मी 5-6 वर्ष काही जॉब केलाच नव्हता. हा 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 हा. आणि मग अक्षरशः मला त्या 7 दिवसामध्ये काय इतका अनुभव, म्हणजे इतका अनुभव मला भेटला ना, हम्म. की ज्या दिवशी माझं उद्यापन ना हा मॅडम, हा. त्याच्या दुसऱ्या दिवशी माझी जॉईनिंग होती बरोबर गुरुवारची. म्हणजे आता अरे वा. आज तुम्ही गुरुवारी चालू करता पारायण वाचायला, तर हा. बुधवारी त्याचं उद्यापन असतं. म्हणजे 7 बरोबर. दिवसाचं हा. पारायण. गुरुवारी माझं 1 तारखेला माझी जॉईनिंग होती. अरे वा. हो. हा इतका हा. मला अनुभव आला त्यांचा, इतका अनुभव आला. आणि माझ्या फील्डचा मला जॉब मिळाला. म्हणजे अरे वा. टेक्निकल मध्ये मी गेले एकदम. वा. आणि मग ते घर विकावंच लागलं ना? घर आम्हाला ते घर वाचवायचं आम्ही इतका प्रयत्न करायचो, की आम्हाला कुठून तरी पैसे भेटतील आणि आम्ही ते घर वाचू. तर अरे. ते मिळता मिळाना ते घर आम्हाला सेलच करावं लागलं. इतकं वाईट वाटायचं मला, की बाबा हे काय प्रकार आहे, हे हा कसला हा प्रकार आहे, हा. काय समजत नव्हतं, पण काही जॉब नव्हतं. मिळाला म्हणजे एकदम अशी काही वाईट परिस्थिती आली ते. हा. तर असे 10 घरं घेऊन टाकाल ताई तुम्ही आता. हा ना. आणि त्याच्यानंतर अक्षरशः नंतर मी जे पारायण वाचायला लागले, तर आता म्हटलं आपण घरी सांगणं खूप गरजेचं. आपण एवढा मोठा निर्णय 2 जण घेऊ शकत नाही. घर बरोबर. विकायचं आपल्याला घरातली विचारणार. हो तुम्हाला हो. नाही विचारलं तर मला जरूर विचारणार म्हटलं. बरोबर आहे मग मी बरोबर. घरी फोन केला माझ्या सासरी. ते तर म्हटलं तर घरचे आता काय म्हणतील काय माहिती, रागवतील की काय, आम्हाला काय प्रकार केलाय तुम्ही. मग बरोबर. मी माझ्या दिराला फोन केला 2 नंबरच्या. हम्म. म्हटलं हो असं असं झालंय म्हटलं, तुमचा दादा अडचणीत आलाय आणि आता तुमच्या दादाला खूप गरज आहे म्हटलं, मानसिक आधाराची गरज आहे आणि हा. सगळ्याच गोष्टीची आता आम्हाला गरज. मग त्यांनी मला सांगितलं की वहिनी आम्ही पण इकडे अडकलो. अय्या. त्याच्यामुळे म्हटलं हे असं काय प्रकार आहे. म्हटलं दोघं बापरे. भाऊ एकाच कसे काय अडकले, तुम्ही एकाच महिन्यात कसे काय अडकून गेले. अरे लहान दीराच्या पण जॉबच्या बाबतीत त्याचा पण मोठा प्रॉब्लेम झालेला. अय्या. आणि मग सासू सासरे आहेत? हा सासू सासरे आहेत की, हा हा. सगळे आहेत. आणि त्यांना काय वाटायचं आम्ही इकडे व्यवस्थित आहे, आम्हाला काय वाटायचं ते तिकडे व्यवस्थित आहे. अरे आणि मग बापरे. जेव्हा मी ते पारायण वाचायची, तुम्हाला असं ते अनुभव आपले सांगतात की नाही, की तू हो. घरी सांग घरी सांग. मग फोन केला तर मला तिथून ते तसं कळलं. अरे म्हटलं याचं सगळे अडकलेच आहेत म्हटलं. अरे कशी काय बापरे. एवढी अख्खी फॅमिली अडकली म्हटलं, आपली एकाच अय. महिन्यात कशी काय अडकली. हो. तुम्ही अडकली, आम्ही पण इकडे अडकलो. म्हणजे आणि आम्हाला त्यांच्याकडे जाता येईना त्यांना. आमची इतकी आर्थिक कोंडी झालती आमच्याकडे, अरे इतकी बापरे. भयानक कोंडी, की कोणाला विश्वास सुद्धा बसणार इतकी डेंजर कोंडी. बाई गो. म्हणजे रात्र आम्हाला अशी वाटायची, ही रात्र संपूच नाही, सकाळी येऊच नाही. बाप. अरे बापरे. इतकी भीती वाटायची. ते 2 पोरं बघायची, मी रडायला यायचं. म्हटलं हे पोरं आपल्याला सोन्यासारखी झालीत म्हटलं. आणि बाई हे गो. काय झालं म्हटलं, यांच्याकडून काय झालं म्हटलं. तुम्हाला कसं मला समजलं नाही की मला सांगावं का काय. हो. त्यांनी प्रज्ञा मला बुद्धीच भेटत नव्हती की तुला सांगावं काय गोष्टी. बाई गो. तुला काही मला सांगावंच वाटत नव्हतं म्हणे. म्हटलं आता अक्षरशः म्हटलं तर जाऊ द्या म्हटलं, तर झालं गेलं जाऊ देत मरू दे म्हटलं. हम्म. आता हे तुम्ही काही करू नका म्हटलं, तुम्ही अगदी शांततेत राहा, बरोबर आहे. तुमच्या ह्याने काम करायला घ्या. मग ते आता त्यांचं कशी त्यांची मानसिक स्थिती चांगली नाही आहे? आता व्यवस्थित आहे मॅडम, हम्म. व्यवस्थित आहे त्यांची. मग भाड्याच्याच मग घरात आहे? हा आता रेंटच्या घरात आलो. हम्म. मी त्यावेळेस तुम्हाला खूप कॉल पण करायची. हो. त्यावेळेस खूप कॉल, हा त्यावेळेस तुमचा नंबरच लागत नव्हता.
आई ग. आणि मग प्रदीप दादांना पण खूप कॉल करायचे, तेव्हा सुद्धा नंबर लागत नव्हता. मी मेसेजवर मेसेज टाईप करायचे, बापरे. लागतच नव्हतं. मग आणि जशी मी रेंटच्या घरात आले आणि सहज सकाळी मी मोबाईल ओपन केला, तर सीमाताई ते दररोज ते टाकतात की नाही त्या हो हो सेवा वगैरे, हो. तर मी सहज कॉल लावला आणि मला इतकं रडायला लागलं. तर त्यांनी फोन घेतला, तर त्या म्हणे थांबा थांबा रडू नका म्हणे, तुम्ही प्रदीप दादाशी बोला म्हणे. हो. तर मला अक्षरशः असं वाटलं माझी दिवाळीच आहे आज. आई ग. इतकं मला रडायला यायला लागलं. म्हटलं दादा, मी आज 8 दिवसच झाले भाड्याच्या घरात राहिले आणि मी माझं घर सेल केलेलं आहे म्हणे. म्हटलं बापरे. मला बाहेर पडायचंय. म्हटलं दादा, माझ्या मिस्टरांना याच्यातून बाहेर काढायचंय, आम्हाला याच्यातून बाहेर पडायचं. म्हणे ताई तुम्ही बाहेर पडणार म्हणे, हळूहळू बाहेर पडताल, अच्छा पण अच्छा अच्छा. पडणार तुम्ही काळजी करू नका. तुम्ही तुमचे हो. प्रयत्न काम कष्ट करत राहा. कारण हो. आमच्याकडे आता कष्ट करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता ना, पर्याय नाही. आमच्याकडे काहीच बरोबर. नाही. आणि हा तुम्ही ज्या मठात सेवा घेतली तो कुठला मठ? इथंच होतं आमचं, इथंच आहे, जवळच आहे. आपलं साधं मंदिर आहे सर ताई. केंद्र. जास्त काही केंद्र नाही, असं मंदिर आहे त्यांचं, स्वामी समर्थांचं मंदिर आहे. अच्छा असं अच्छा तिथं अच्छा. सेवा वगैरे काही देत नाही ते. तिथं ते बाबा होते, त्यांनी मला सांगितलं ते. अच्छा अच्छा अच्छा. होईल मग आता ठीक. पण कमीत कमी जीव वाचले हीच मोठी गोष्ट आहे ताई. हा. आणि मग नंतर मग ते पारायणाच्या वेळेत मग मला जरा कळायला लागले की आपल्याकडून काही चुका झाल्यात का, एवढं मोठं संकट घरावर कसं आलं हो 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 हो. अचानक. तुम्ही सगळेच घरातले कशी आर्थिक दृष्ट्या पॅक झाले. मग ते बरोबर. पारायणाच्या वेळेस काय व्हायचं, ते कावळे इतकी ओरडायची, हा. इतके ओरडायचे ते कावळे की मलाच ऐकायला यायचे. ओ. अरे म्हणलं, ही काय प्रकार आहे, मला काही समजावून. इतकी कर्कश कावळे ते ओरडायचे ते. बापरे. मग माझ्या लक्षात आलं की म्हटलं आपण मागच्या वेळेस आम्ही गावी गेलो, तर यांनी माझे मिस्टर म्हणले चल आता आपण असं करू, गणपतीपुळ्याला जाऊ. हा हा म्हटलं ठीक आहे ना. माझ्या काही लक्षात नव्हतं अक्षय तृतीया आहे त्या दिवशी, हा हा दुसऱ्या हा. दिवशी अक्षय तृतीया आहे. तर बरोबर. मला काय, मी म्हटलं तर सासूबाई करतील नैवेद्य, आपला हा. काय असं एवढा अधिकार नाही. म्हटलं बरोबर. सुनेचं एवढं काही नसतं, सासू हम्म. करेल. हम्म. आणि मी गेले आदल्या दिवशी निघून. आणि ज्या माझ्या दिरावर संकट आलं ना, तो पण हा. तिथंच होता, त्याची बायको तिथंच होती. म्हणजे हो आम्ही दोघी तिथंच होतो आणि आमची सासू होती. हो. तर तिने पण काही स्वयंपाक केला नाही, मी बाहेर निघून गेले. आणि माझ्या बापरे. सासूबाईंना तर तब्येत बरोबर नाही, त्यांना अरे अचानक त्या अरे. दिवशी काय झालं काय माहिती. हा आणि आम्ही आलो गणपतीपुळेवरून फिरून. आणि हा. मी संध्याकाळी मी म्हटलं आज असेल पुरणपोळी म्हटलं आपल्याला खायला, आज अक्षय तृतीया. तर मी हम्म. घरी येते आणि ते समोरच्या काकू एकदम पळत पळत झाल्या माझ्याकडे. म्हणे हम्म. अगं तुझ्या घरी म्हणे माझ्या लेकीने चपात्या लाटल्या म्हणे. म्हटलं का, काय अरे. झालं, एवढं काय झालं म्हटलं. हा. म्हणलं मग मी माझ्या सासूबाईंना विचारलं, म्हणजे का हो काय झालं, स्वयंपाक नाही केला का. म्हणे कोण करेल म्हणे स्वयंपाक, तू तिकडे निघून गेली, ही तिकडं आतमध्ये जी रूम मध्ये बसली, माझी तब्येत बरोबर म्हणे. म्हणजे त्या जे पित्र होते त्यांना जीवच नाही घातलं. जेवूच घातलं नाही अगं बाई. मग त्याचा ते त्रास आम्हाला तेव्हा, त्याच्यानंतर ते त्रास चालू झाला ना, सगळ्या अख्ख्या घरालाच अरे. त्रास चालू झाला. हो. आणि ते कावळे असे ओरडायचे, ते मग माझ्या लक्षात यायला लागलं. मग मी माझ्या मिस्टरांना सांगत गेले की म्हणले आपल्याकडून चूक झालेली आहे या गोष्टीची, आणि बरोबर ही तर आपल्याला सुधारणं खूप काम आहे. म्हटलं आता बरोबर. ठीक आहे तुमच्या आईने नाही केलं, पण हा. आम्ही तिथं होतो तर आमचं काम होतं की स्वयंपाक करणं. बरोबर बरोबर. हो. ही चूक आपण कबूल करणं खूप गरजेचं. आज इथपर्यंत आपण एवढ्या वरती टोकावर होतो, एकदम दमदिशीने खाली आलो, याचा अर्थ होय ग. काय आहे म्हटलं. हो. काहीतरी आपण चूक झालेली, आपल्याकडूनही चूक झालेली. बापरे. मग ते आमच्या लक्षात येईल. म्हणजे इतकी आर्थिक कोंडी की आम्हाला अक्षरशः 10 रुपये सुद्धा उरायचे नाही, माहिती, बाई इतकं ग. भयानक परिस्थिती. पोरांना मला आणायचं म्हणजे ती पण परिस्थिती इतकी डेंजर की म्हणलं इतकी वाईट परिस्थिती कधीच पाहिली नाही. म्हटलं आता काय जीव द्यावा की काय, म्हटलं आता इतकी बापरे. बेकार परिस्थिती. म्हटलं मेलं तर या पोरांकडे कोण बघायचं म्हटलं आपल्या. बापरे. मग इतकं आता बरं आहे ना आता? आता मी म्हणते ना, ते इतकं महाराजांनी बाहेर काढलं आम्हाला या हो हो. संकटातून. माझे मिस्टर पण मग पारायण करायला लागले. अरे वा. आणि म्हणजे दीर कधी, वगैरे? ते पण व्यवस्थित, आता त्यांचं पण व्यवस्थित झालं, ते पण व्यवस्थित हा. झालं. म्हणजे माझे मिस्टर कधी देवाला दिवा सुद्धा लावत नव्हते. अय्या. ते आता ते देवाचं ते सगळं करायला लागले. म्हटले बघा, काम देणारे पण तेच आहे आणि बरोबर. आपल्याला सांगणारे पण तेच आहेत. म्हटलं खरे तुम्ही करता कधी करविता तेच आहेत. तुम्ही कधी त्यांना हात जोडलेले नाही. तुम्हाला वाटतं काम म्हणजेच हो. माझं परमेश्वर आहे, तसं नाही. म्हटलं काम देणारे बरोबर तेच आहे. बरोबर मग बरोबर. ते जरा लक्षात यायला लागलं. मग मी तिथं सकाळी मग मी काय करायचे, देवाला ते बघायचे ना युट्यूबवर हा वगैरे, हा हा ते हा. पितृसूक्त वगैरे वाचायचं वगैरे. हा हा हा. तर मी ते वाचायला घ्यायचे. मग मी ते बरोबर. प्रार्थना करायची त्यांना, हा आजी आजोबांना, बाबा आमच्याकडून चूक झाली, हा. आम्ही तुम्हाला नाही जेवण दिलं, हो हो. माझ्याकडून चूक झाली, मी मोठी सून असून मला नाही केलं. म्हटलं बरोबर माझ्या बर. सासूनी करायला पाहिजे तर मी पण नाही केलं. म्हटलं आमच्याकडून चूकच झाली, म्हटलं आम्हाला माफ हम्म. करा, म्हटलं तुम्ही याच्यातून आम्हाला बाहेर काढा, म्हटलं हो तुमचेच हो. नातवंड आहेत आम्ही,
मग मी ते शेअर करते हा ताई हे. हा मला अजून सांगायचं होतं थोडं. हा हा बोला बोला. हा. मग तसं तसं करत 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 मग आम्ही नाशिकला गेलो. अच्छा. अक्षरशः नाशिकला जाताना सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते, इतकी भयानक बापरे. स्टेज आमची. बरोबर त्याच पिरियड मध्ये आमच्या ते घराचे शेवटचा हप्ता यायचा राहिला होता, त्याचे पैसे आले. आम्ही पटकन, माझे मिस्टर म्हणले पहिलं नाशिकला जायचं आपण. हो. ते पहिले आम्ही विधी केले तिथं जाऊन सगळे. माझ्या सासू अच्छा अच्छा. सासऱ्यांना नेलं, आम्ही सगळे घरातले गेलो, नातवंड सगळे घेऊन हा गेलो. हा तिथं ते सगळे विधी केले. हा. त्याच्यानंतर घरी आलो, मग हळूहळू आमचे सगळे प्रॉब्लेम सुटायला लागले. मग अरे वा. इतके म्हणजे प्रॉब्लेम काय सांगायचं, इतकं बेकारपणा आम्ही कधी पाहिला नव्हता बाबा. एवढा डेंजर की ह्या गोष्टी आपण म्हणतो चांगल्या गोष्टी आहेत, वाईट शक्ती सुद्धा खूप राहते. ह्या हो गोष्टी हो आम्हाला हो. बघायलाही भेटल्या. खरं आणि आहे म्हटलं ताई. इथून पुढे चुकही होणार नाही म्हटलं आमच्याकडून, की हम्म. आम्ही चुकलो म्हटलं, आम्हाला नाही नैवेद्य बरोबर करता आला, तर बरोबर. इथून पुढे नाही व्हायची म्हटलं. आणि काय सांगू म्हटलं ताई, हम्म. की ते बाबांनी तर इतकं, महाराजांनी तर इतकं बाहेर काढतात. मी जिथं राहते ना तिथं हा. सगळे स्वामी समर्थांचं करणारे भेटले. अरे वा. सगळे. माझं तर पहिलं पारायण चालू केलं तर त्या हा दिवशी हा. वरती स्वामी समर्थांच्या पादुका आमची इथं वरती आलेल्या. मी वा. अक्षरशः हात लावला, इतकी रडायला यायला लागलं. म्हटलं हा. तुम्ही अक्षरशः माझ्या इथं आलेत म्हटलं, तुम्ही मला बोलून घेतलं म्हटलं, तुम्ही हा. तुमच्या सहवासातच मला ठेवलं. आणि मी जिथं जॉब करते ना हम्म. तिथं सुद्धा सगळे स्वामी समर्थांचे लोक आहेत. अरे वा वा वा. आणि मग मुलांना कोण सांभाळतं? मुलांना माझ्या मिस्टरांचं कसं घरूनच काम असतं ना, त्यांचं अच्छा वर्क अच्छा. फ्रॉम होम असतं, मग तेच करतात. हा. मग ते आता मी त्या दिवशी बोलले होते महाराजांना की माझं काम होऊ द्या, मी हा. त्यांना अनुभव शेअर करणार आहे. आणि लकीली काल काम झालं आमचं ते. अरे आणि वा. मी तुम्हाला फोनही त्याच्यासाठीच करत होते की मला, आणि अजूनही माझं काम आहे महत्वाचं, तर हा. ते त्याच्यासाठी मला तो काम माझं झालं का मी तो पण अनुभव तुम्हाला जरूर हो. शेअर करेन. नक्की नक्की ताई, मी शेअर करते हा ताई. ओके ओके, हा. थँक्यू श्री ताई, स्वामी थँक्यू. समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.